आपल्या देशातील ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार सर यांना महाराष्ट्र शासनाने आज जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हा गौरव निश्चितच महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा आहे आणि त्याबद्दलच महाराष्ट्र सरकारचे आभार मानायला आम्ही सर्व मनापासून त्यांचे आभार मानतो आणि आभार मानायला मी उभा आहे। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार सर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी खालच्या सभागृहामध्ये केली आणि विधानसभेमध्ये हा आनंद व्यक्त करताना जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होतोय। आज 107 वर्ष सरांचं वय आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांचे कार्य, विचार पुतळ्यांच्या माध्यमातून जगभर पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं। गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी, देशाच्या संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा, दिल्लीतील छत्रपती शिवरायांचा पुतळा, दादरला चैत्यभूमी येथे उभारण्यात येत असलेला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे त्यांच्या कला कौशल्याप्रमाणे महामानवांवरील त्यांच्या प्रेमाचं, आदराचं प्रतीक आहे। मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब यांचं विशेष अभिनंदन आणि आभार याकरता मानतो की मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि सुनील तटकरे साहेब यांनी त्यांचा सन्मान केला। 19 फेब्रुवारी 2025ला त्यांच्या वयाची 100 वर्षे पूर्ण झाली होती आणि 100 वर्षे पूर्ण केल्यानंतर पद्मभूषण राम सुतार दिल्लीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभिजात मराठी भाषा दिनासाठी आले होते। आमच्या पक्षाच्या वतीने त्यांचा 25 फेब्रुवारीला सत्कार केला गेला आणि म्हणून आम्ही सर्व आज आनंद व्यक्त करत आहोत की देशातील एका ज्येष्ठ शिल्पकाराला महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन तो त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्या पुरस्काराची सुद्धा उंची या निमित्तानं वाढली। त्याबद्दल परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि महायुतीच्या सरकारचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।